गणेश चतुर्थी निमित्त विजेता आहे आपल्याकडे। कॉंग्रॅच्युलेशन परत एकदा। 8 कोर 16 थ्रेड्स आहेत। याची डिमांड आमच्या शॉपमध्ये खूप जास्त आहे आणि हा एकदम लाईट वेट लॅपटॉप आहे। पर्सनली मी स्वतः यूज करतो, अशा ब्रँडेडचे टाकतो, जसं की हे सुद्धा एक वर्क स्टेशन आहे। तिचा ओरिजिनल अडॅप्टर मिळेल। हा i5 10 जनरेशनचा लॅपटॉप, 8GB ची रॅम, 256GB ची SSD, हा टॅबलेट म्हणून पण तुम्ही यूज करू शकता। ही डेलची एकदम प्रीमियम सिरीज आहे। ज्याला ट्रेडिंग करायचं आहे, ज्याला स्क्रीन साईज मोठी पाहिजे किंवा तुम्ही टीव्ही पण कनेक्ट करू शकता। दर बुधवारी हे आपलं शॉप बंद राहील। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या डिमांडवरती मी आलेलो आहे कुठे, माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये। गणेश चतुर्थी निमित्त जबरदस्त असं धमाकेदार सेल लागलेलं आहे। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता बिझनेस सिरीज लॅपटॉपचा एकदम बेस्ट स्टॉक्स घेऊन आलेले आहेत। एकदम बजेट प्राइस मध्ये सर्व काही लॅपटॉप तुम्हाला मिळणार आहेत। आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लास्ट पर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनल प्लीज सबस्क्राइब करा। मी भेटतो तुम्हाला पुढे। तर मित्रांनो, आता माझ्यासोबत आहेत माय कम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सर। सर कसे आहात? एकदम मजेत सर। गणेश चतुर्थी येते, काय धमाकेदार स्टॉक घेऊन आलेत? मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता, आपल्याकडे जास्तीत जास्त डिमांड असते कोडिंगची, तर त्याच्यामुळे 20,000च्या बजेटमध्ये खूप सारे मॉडेल्स आपण इथे उपलब्ध केलेले आहेत। प्लस आपली जी स्टार्टिंग रेंज असेल ते 16,000 ते कमीत कमी 40,000 पर्यंत असणार आहे। कधी कधी 60,000चे गेमिंगचे लॅपटॉप असतील किंवा व्हिडिओ एडिटिंगचे जे लॅपटॉप आहेत हँडवाले, ते पण आपल्याकडे अवेलेबल असतात। तर सर पुन्हा एकदा इथला ॲड्रेस आणि एकदा कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा। मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी। इथला जो ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 102 फर्स्ट फ्लोअरला आहे। हे सोसायटीमध्ये ऑफिस आहे। बिल्डिंगचं नाव आहे नाथसृष्टी, फर्स्ट फ्लोअर, नियर भाजी मार्केट, आंबेगाव BK, आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789। सर तुमच्या शॉपचा टायमिंग वगैरे काय असतो आणि आठवड्याचे 7 दिवस चालू असतं का? मित्रांनो, आपल्या शॉपचा टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत, आणि याच्या अगोदर आपण सुट्टी घेत नव्हतो आठवड्याला। इथून पुढे दर बुधवारी हे आपलं शॉप बंद राहील। तर जे कोणी मित्रांनो लॅपटॉप घेण्यासाठी येणार असाल तर बुधवारी येऊ नका, बुधवारी हे शॉप बंद असणार आहे। सर मला एक तुम्हाला विचारायचं होतं की हे जे लॅपटॉप आहेत ते इतर शॉपमध्ये पण अवेलेबल आहेत, तर तुमच्याकडूनच लॅपटॉप का घ्यावा? प्रतीक सर, तुम्ही आता गेले 1.5 वर्ष झालं आपले व्हिडिओ बनवताय आणि प्लस आपल्याकडून खूप साऱ्या लोकांनी लॅपटॉप्स विकत घेतलेले आहेत। तर प्रत्येकाने व्हिडिओमध्ये आपण सांगतो की आपल्याकडे जे लॅपटॉप्स आहेत त्याच्यामध्ये सगळे जेन्युइन ओरिजिनल पार्ट आहेत, जे की मार्केटमध्ये तुम्हाला लोकल कंपनीचे बघायला भेटतात। प्लस आपल्याकडले जे लॅपटॉप आहेत हे फुल्ली टेस्टेड आहेत। हे मी स्वतः टेस्ट करतो। त्याच्यामध्ये त्याचे HDMI केबल असेल, लँड पोर्ट असेल, वायफाय असेल, ब्लूटूथ असेल, USB पोर्ट असतील, C टाईपचं सुद्धा जे कनेक्शन दिलेले, पोर्ट दिलेले, तीसुद्धा आपण इथे चेक करून देतो। एवढ्या फॅसिलिटी कोणीच देत नाही आहे। प्लस आपण लॅपटॉपची कंडिशन आहे, बाकीच्या ठिकाणी तुम्हाला कंडिशन एवढी चांगली भेटत नाही किंवा इंडियन कंडिशन भेटते। आपण फक्त इम्पोर्ट लॅपटॉपमध्ये डील करतो, त्याच्यामुळे ह्याची जी लाईफ आहे ते बाकीच्या इतरांपेक्षा चांगली आहे। प्लस आपण प्राईस पण खूप चांगली देतो। मार्केटपेक्षा आपल्याकडे प्राईस चांगली असते आणि सगळे ओरिजिनल स्पेअर पार्ट असतात, तर ह्याच्यामध्ये तुमचा जास्त फायदा आहे। कारण प्राईस जर तुम्ही कमी करायला गेलं तर त्याच्यामध्ये लोकल पार्ट हे सेलर वापरतात। म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळेस सेलरची चूक असते। कधी कधी कस्टमर म्हणतो सर तिकडे 2,000 स्वस्त भेटतो, मग सेलर पण तुम्हाला म्हणतो मग ठीक आहे मी पण सर तुम्हाला 2,000 स्वस्तमध्ये देतो, पण तो सांगून देत नाही की मी कुठले ओरिजिनल पार्ट टाकलेत किंवा डुप्लिकेट टाकले। तर प्रत्येक कस्टमरला आमचं तर म्हणणं असतं की सर तुम्ही चांगली प्राईस द्या, तुम्हाला चांगलं मटेरियल मिळून जाईल इथे। आणि सर बऱ्याच जणांच्या मनामध्ये कन्फ्युजन पण असतं बिझनेस सिरीज आणि होम सिरीजमध्ये। काही जण कमेंट पण करत असतात की हा लॅपटॉप कमी किमतीत पण अवेलेबल आहे, तर त्याच्यावर तुम्ही काय बोलू? ह्याच्या अगोदर प्रतीक सर आपण व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं की तुम्ही डेलच्या वेबसाईटवरती जावा, तिथे बिझनेस सिरीजची काय स्टार्टिंग प्राईस आहे तुम्ही बघा। तर मित्रांनो, तुम्ही बिझनेस सिरीजचे जे लॅपटॉप आहेत ना, हे स्टार्टिंग प्राईस कमीत कमी 1 लाख रुपये असतात, आणि होम सिरीज जे आहे ते 20-30 हजारापासून स्टार्टिंग असते। हे बिझनेस सिरीजमध्ये कमीत कमी वॉरंटी येते 3 वर्षाची, जास्तीत जास्त 5 वर्षाची वॉरंटी आहे, आणि होम सिरीजमध्ये घ्यायला गेला तर तुम्ही फक्त 1 वर्षाची वॉरंटी येते। परत ते वाढवून देतात, पण बाय डिफॉल्ट 3 वर्षाची वॉरंटी ही बिझनेस सिरीजला येते। काय येते? कारण त्याची बिल्ड क्वालिटी एकदम सुपर असते। हे तुम्हाला एकदम हाय परफॉर्मन्सचे लॅपटॉप आहेत। प्लस ह्याचं जे क्वांटिटी असते हे खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग झालेलं असतं, त्याच्यामुळे ह्याचे जे स्पेअर पार्ट आहेत कम्पेअर टू होम सिरीज हे तुम्हाला जास्त दिवस पण चालतात आणि जास्त दिवस हे उपलब्ध पण राहतात। समजा एखादी कंझ्युमर सिरीजची लॅपटॉपची जी लाईफ आहे ते कमीत कमी 4 ते 5 वर्ष चालतात, पण हे 10-10 वर्ष तुम्हाला स्पेअर पार्ट पण मिळतात, 10-10 वर्ष चालतात पण, आणि 10 वर्षांनी विकायचं जरी झालं तर त्याचं थोडंफार तरी तुम्हाला प्राईस मिळून जाते। तसं होम सिरीजला कोणीच विचारत नाही। जसं की आमच्याकडे कुठलाही होम सिरीजचा लॅपटॉप सहसा आम्ही विकतच नाही आहे। त्याच्यामुळे तुम्ही बिझनेस सिरीज घ्या, जे हाय परफॉर्मन्समध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि कमी प्राईसमध्ये। आपण एवढेच व्हिडिओ बनवलेले आहेत, तर तुम्हाला कुठून कुठून रिस्पॉन्स येते जर आपल्या व्ह्यूअर्सला पण सांगा। मित्रांनो, आपल्याला ओव्हरऑल पुण्यातून सगळ्याकडून रिस्पॉन्स होतो, जसं की वाकड झालं, हिंजेवाडी झालं, हडपसर झाला, भोसरी झाला, चाकण झाला, इकडे आपलं रांजणगाव झालं, परत पूर्ण महाराष्ट्रातून येतो। जसं की आमचं गाव अकलूज आहे, अकलूजवरून येतो, पंढरपूरवरून येतो, बार्शी येतो, सातारा, सांगली, कराड,
गडचिरोली तिकडून पण येतो, नागपूर, नाशिक या सगळीकडून रिस्पॉन्स येतो. सगळीकडून लोक शनिवारी रविवारी मोस्टली येतात. आपल्याकडे शनिवारी आणि रविवारी जास्त गर्दी असते बाकीच्या दिवसापेक्षा. आणि प्लस लोक जे कोणी येत नाही आहे तिकडे तर ते कुरिअरने पण आपल्याकडून लॅपटॉप मागवतात. आपल्याकडे प्रीपेड डिलिव्हरी अवेलेबल आहे. तर तुम्हाला कुठला लॅपटॉप एखादा आवडला असेल तर तुम्ही आम्हाला तो सांगा, सर व्हिडिओमधला हा लॅपटॉप आवडला, किंवा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपची लिस्ट म्हणजे कॅटलॉग मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही तिथे प्राईस, फोटो, स्पेसिफिकेशन सगळं बघू शकता. त्यातला एखादा लॅपटॉप आवडला तर तुम्ही डायरेक्टली कॉल करा. आम्ही असं नाही म्हणत की तुम्ही शॉपलाच व्हिजिट करा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा. आम्ही मोस्टली जास्त लोकांना एंटरटेन करतो ते कॉलवरती करतो. बाकीचे लोक म्हणतात कॉल करू नका, पण आम्ही उलट म्हणतो की तुम्ही एकदा कॉल करा, कारण की लांबून येणार आहात, तो अवेलेबल आहे का नाही आहे, किंवा कुरिअर करायचं असेल तर ते फोनवरती चांगलं डिस्कशन होतं की सर पेमेंट कसं करायचं आहे, कुरिअर किती दिवसात येईल, कुरिअर कधी होईल, किंवा लॅपटॉपची कंडिशन काय, किंवा त्याच्यामध्ये काही अपग्रेड करायचे असतील तर ते सुद्धा आपण करून देतो. तर तुम्ही मोस्टली कॉल करा, बघा. जो लॅपटॉप आवडतो त्याचा आम्ही व्हिडिओ, फोटो सगळं तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवेल आणि तुम्हाला तो कुरिअर केला जाईल. मोस्टली आम्ही सेम डेज कुरिअर करतो. जसं की समजा तुम्ही 12च्या आत पेमेंट केलं तर सेम डेलाच आपण इथून डिस्पॅच करतो. तर तुम्हाला 2-3 दिवसामध्ये ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही त्याची डिलिव्हरी मिळून जाईल. आणि सर अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन सर्वांच्या मनात असतो की या लॅपटॉपवरती वॉरंटी वगैरे मिळेल का? हो, प्रत्येक लॅपटॉप हे टेस्टेड आहेत. त्याच्यामुळे आम्ही एक सेलर वॉरंटी देतो. त्याला टेस्टिंग वॉरंटी म्हणतात. ॲक्च्युली कंपनीची वॉरंटी संपलेली असते. हे जे लॅपटॉप आहेत हे IT कंपनीत वापरलेले आहेत. हे मिनिमम 3 वर्ष वापरलेले आहेत आणि हे सगळे बाहेरच्या देशातले आहेत. जसं की अमेरिका म्हणा, ऑस्ट्रेलिया म्हणा, UK, US हे तिकडून येतात लॅपटॉप. तिथून दुबईला येतात, दुबईमध्ये इंडियामध्ये येतात आणि इंडियामधून आम्ही खरेदी करतो. तर ह्याला आपण 1 महिन्याची टेस्टिंग वॉरंटी देतो. प्लस तुम्हाला 6 महिन्याची वॉरंटी पाहिजे असेल किंवा 1 वर्षाची वॉरंटी पाहिजे असेल, एक्स्ट्रा चार्जेस तुम्ही पे करायचे, तर आम्ही 1 वर्षाची आणि 6 महिन्याची वॉरंटी पण तुम्हाला देऊ. सर तुमच्याकडे कुठल्या ब्रँडचे लॅपटॉप मिळून जातील? मित्रांनो, मोस्टली आपल्याकडे 3च ब्रँड मिळतात जे की बिझनेस सिरीजमध्ये येतात, HP, डेल आणि लिनोवो. आणि कधी कधी आम्ही असे गेमिंगचे लॅपटॉप पण विकतो, जसं की एसर झालं, लिनोवोचा लिजन झाला, किंवा आयडियापॅड झालं, किंवा आसूसचे टफ सिरीज आहे, किंवा आसूस ROG म्हणून आहे. तर त्या सिरीजचे पण आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल असतात. तर पहिला लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, हा सगळ्यात बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. हा डेल लॅटिट्यूडमध्ये येतो. याचं जे मॉडेल नंबर आहे 5480 आहे. हा i5 6th जनरेशनसोबत येईल. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची स्क्रीन असेल, HD स्क्रीन आहे. आणि हा तुम्हाला ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत जाईल फक्त 16,000 रुपयाला. तर पाहू शकता 16,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळतोय. 180 रोटेट वगैरे पण होते. कॉन्फिगरेशन चेक करा. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. ही डेलची प्रीमियम सिरीज आहे, 7000 सिरीज. एकदम स्लिम कॉम्पॅक्ट येते आणि हे प्रीमियम सिरीजमध्ये मोडतो हा लॅपटॉप. याच्यामध्ये स्पेसिफिकेशन आहे i5 6th जनरेशन, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची स्क्रीन असेल आणि फुल HD मिळेल. हा तुम्हाला जाईल फक्त 17,000 रुपये. पाहू शकता मित्रांनो, 17,000 तुम्हाला मिळणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हा टच स्क्रीन लॅपटॉप आहे. ह्याची पण खूप जास्त डिमांड असते. हा स्लिम ट्रिम लॅपटॉप आहे आणि 17,500मध्ये टच स्क्रीन मिळतो. ह्याचं जे स्पेसिफिकेशन आहे हे i5 6th जनरेशन आहे, 8 GB रॅम असेल, 256 GB SSD, 14 इंची फुल HD टच स्क्रीन असेल आणि हा ग्लास टच आहे. त्याच्यामुळे ह्याचा जो लुक आहे हा एकदम छान लुक आहे. आणि ह्याची जी प्राईस आहे ती फक्त आहे 17,500 रुपये. तर 17,500 मित्रांनो तुम्हाला हा टचस्क्रीन लॅपटॉप मिळणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. तर बरेच जण आहेत ना, ते इंटेल HD ग्राफिक्स आणि डेडिकेटेड ग्राफिक्स यामध्ये कन्फ्यूज होतात. तर थोडं आपल्या व्ह्युअर्सला ते एक्सप्लेन करा. मित्रांनो, ग्राफिक कार्डचं काम काय असतं हे तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. हे जे लॅपटॉपला डिस्प्ले येतात, म्हणजे जे चित्र दिसतं हे ग्राफिकवरती दिसतं. ज्या लॅपटॉपला ग्राफिक नाही आहे किंवा ज्या प्रोसेसरमध्ये ग्राफिक नाही आहे तर त्या PCला किंवा त्या लॅपटॉपला डिस्प्ले येतच नाही आहे. पण लॅपटॉपचे जे प्रोसेसर असतात त्याच्यामध्ये AMD म्हणा किंवा इंटेल म्हणा, हे इंटिग्रेटेड ग्राफिक तुम्हाला बाय डिफॉल्ट मिळतं. आता खूप सारे व्हिडिओ लोक बनवतात, त्याच्यामध्ये सांगतात सर 4 GBचं ग्राफिक आहे, 4 GBचं ग्राफिक आहे. पण आम्ही कुठल्याच व्हिडिओमध्ये ते 4 GBचं ग्राफिक सांगत नाही, कारण ते बाय डिफॉल्ट येतं. प्लस आम्ही प्रत्येक लॅपटॉपला वायफाय आहे, ब्लूटूथ आहे, प्लस कॅमेरा आहे. ह्या गोष्टी पण आम्ही तुम्हाला सांगत नाही, कारण की त्या नॉर्मल गोष्टी हे कोणालाही माहिती आहे. कुठलाही लॅपटॉप घ्या, त्याला USB पोर्ट येणार आहे, एक HDMI येणार आहे, एक चार्जर येणार आहे, कॅमेरा येणार आहे, वायफाय येणार आहे, ब्लूटूथ येणार आहे. आणि इंटेलचं HDवालं ग्राफिक हे बाय डिफॉल्ट येतं. त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टी सांगत नाही. काही लोकांना वाटतं की ते 4 GBचं ग्राफिक आहे मग त्याच्यावरती आम्ही गेम खेळू, असं कधीच होत नाही आहे. तर डेडिकेटेड जे ग्राफिक आहेत ना, तर ते कमीत कमी प्राईस असते 28,000, 25,000, 30,000, 35,000. हे सेकंड हँडची प्राईस सांगतो मी, नवीनची सांगत नाही आहे.
आपल्याकडे पण येतात, पण आम्ही त्यावेळेस जेव्हा लॅपटॉप दाखवतो त्यावेळेस ते क्लिअरली मेन्शन करतो की ह्याच्यामध्ये डेडिकेटेड ग्राफिक आहे 4 GB किंवा 2 GBचं असेल, तर ते क्लिअरली आम्ही सांगतो. तुमचा लॅपटॉप कुठला सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP चा 640 G2 मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर असेल हा i5 7 जनरेशनचा प्रोसेसर आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 17,000 रुपये. 17मध्ये हा एकदम बेस्ट लॅपटॉप आहे i5 7 जनरेशन. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. हा सुद्धा i5 7 जनरेशनमध्ये येतो. 256 GB SSD आहे, 14 इंची स्क्रीन आहे आणि हा ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत जाईल तुम्हाला फक्त 17,500 रुपयाला. 17,500 तुम्हाला हा अजून एक लॅपटॉप इथे अवेलेबल आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP चा 840 G3. नॉर्मली हा आपल्याकडे नॉन टच आणि टचमध्ये अवेलेबल असतो, पण सध्या नॉन टच हा अवेलेबल नाही आहे. हा टचमध्ये तुम्हाला मिळेल. i5 6 जनरेशनसोबत 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि हा तुम्हाला जाईल 18,500ला. या लॅपटॉपचं वैशिष्ट्य म्हणजे हा एकदम स्लिम ट्रिम येतो. इलाइट बुक सिरीज आहे. साऊंड क्वालिटी एकदम सुपर आहे. स्क्रीन पण खूप ह्याची चांगली आहे आणि प्लस याच्यामध्ये हार्ड डिस्कचा एक एक्स्ट्रा स्लॉट आहे. बाकीच्या लॅपटॉपमध्ये फक्त एकच M.2 SSD बसते, पण ह्याच्यामध्ये SATA SSD किंवा हार्ड डिस्क तुम्ही टाकू शकता एक्स्ट्रा. HPचा हा लॅपटॉप मित्रांनो असणार आहे टच स्क्रीनमध्ये तुम्हाला मिळून जाईल 18,500. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. हा सुद्धा टच स्क्रीन लॅपटॉप आहे. हा i5 7 जनरेशनसोबत येईल. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची असेल, फुल HD आहे आणि याची किंमत जाईल फक्त तुम्हाला 18,500 रुपये. तर 18,500 मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळतोय. चेक करा कॉन्फिगरेशन. सर, समजा एखाद्याने इथून लॅपटॉप घेतला आणि त्याला रॅम किंवा SSD वाढवायची असेल तर तशी काही सुविधा मिळेल का तुमची? हो मित्रांनो, जर तुम्हाला लॅपटॉपमध्ये रॅम आणि SSD वाढवून घ्यायची असेल तर ती सुविधा आपल्याकडे आहे. आणि नॉर्मली बाकीच्या ठिकाणी तुम्ही SSD जर वाढवायला गेला तर ते तुम्हाला सांगतील की 2-3 तास लागतील किंवा नेक्स्ट डेला आहे. पण आपल्याकडे तसं नाही. आपण 15 मिनिटामध्ये तुम्हाला SSD चेंज आणि रॅम चेंज करून देईल. पुढचा लॅपटॉप यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हा सुद्धा प्रीमियम सिरीजचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i5 7 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे आणि हा तुम्हाला जाईल फक्त 18,000 रुपयाला. तर हा पण एक 18,000 मित्रांनो लॅपटॉप इथे अवेलेबल आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हा i7चा प्रोसेसर आहे, एकदम पॉवरफुल CPU येतो. हा 6 जनरेशनसोबत येईल तुम्हाला. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची स्क्रीन असेल आणि ती फुल HD आहे आणि हा तुम्हाला जाईल फक्त 19,500ला. तर पाहू शकता 19,500मध्ये पण तुम्हाला एक पॉवरफुल मशीन मित्रांनो मिळणार आहे. सर, तुमच्याकडे कोडिंगसाठी वगैरे असं काही लॅपटॉप अवेलेबल आहे का? मित्रांनो, कोडिंगसाठी आम्ही सजेस्ट करतो डेलचे किंवा HPचे लॅपटॉप. तर कमीत कमी i5 8 जनरेशन घ्या. आता i5 8 जनरेशन आम्ही का सजेस्ट करतो, 6 जनरेशनवरती पण तुम्ही करू शकता किंवा 7 जनरेशनवरती पण तुमचं कोडिंग होतं. पण 8 जनरेशनमध्ये कोर्स जास्त असतात. जसं की आता हे i5 8 जनरेशन आहे, ह्याच्यामध्ये कोर्स जास्त आहे, म्हणजे 4 कोर आणि 8 थ्रेड्स असतात. तर त्याच्यामुळे तुमचं जे कोडिंग आहे तर ते थोडंसं इझी होऊन जातं. आणि 6 जनरेशनला आणि 7 जनरेशनला फक्त 2 कोर आणि 4 थ्रेड्स आहेत. जेवढं तुम्हालाही माहिती आहे, प्रोसेसरची जेवढी पॉवर जास्त असेल तेवढं कोडिंग तुम्हाला इझी होऊन जातं. पुढचा लॅपटॉप मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5490. हा i5 8 जनरेशनसोबत येतो. याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची स्क्रीन आहे आणि ही फुल HDमध्ये आहे. हे तुम्हाला जाईल 19,500मध्ये. तर चेक करा मित्रांनो, 19,500मध्ये तुम्हाला मिळणार आहे. सर, कसं आहे, सध्या सर्वांच्याच घरी स्मार्ट TVज असतात. तर हे लॅपटॉप जे आहेत ते स्मार्ट TVला कनेक्ट होऊ शकतात का? हो मित्रांनो, जर तुम्हाला लॅपटॉपवरची जी मूव्ही आहे हे तुम्हाला TVला कनेक्ट करायची असेल तर एक तुम्हाला अशी HDMI केबल घ्यावी लागेल. ऑलरेडी सगळीकडे HDMI केबल असते आणि प्रत्येक लॅपटॉपला स्लॉट आहे. तर HDMIचा पोर्ट असतो, हे फक्त याच्यामध्ये इन्सर्ट करायचं आहे. चेक करा मित्रांनो. आता हे मॉनिटर आहे, मॉनिटर पण तुम्ही कनेक्ट करू शकता किंवा तुम्ही TV पण कनेक्ट करू शकता. इथे तुम्ही मिरर करू शकता किंवा तुम्ही हा डिस्प्ले एक्सटेंड करू शकता. इथे डिस्प्ले सेटिंगमध्ये गेलं तर इथे तुम्हाला विचारतं की डुप्लिकेट करायचं आहे का एक्सटेंड करायचं आहे. जर तुम्ही स्क्रीन एक्सटेंड केली तर तुम्हाला 2 स्क्रीन वापरू शकता तुम्ही, म्हणजे 2 डिस्प्ले होऊ शकतात. इथे तुम्ही बघताय हा एक डिस्प्ले आहे आणि हा एक मोठा डिस्प्ले. तर हा कर्सर तुम्ही इकडे नेला तर इकडे कर्सर हा येऊन जाईल. हे ट्रेडिंगवाल्यांसाठी पण एकदम चांगली गोष्ट आहे. तुम्ही एक्स्ट्रा मॉनिटर वगैरे काही घ्यायची गरज नाही आहे. हां, TVला कनेक्ट करा आणि एक्स्ट्रा मॉनिटर म्हणून तुम्ही यूज करू शकता. नक्कीच. तर प्रत्येकाच्या घरी मित्रांनो स्मार्ट TV तर असतोच, तो डेफिनेटली लॅपटॉप त्याला पण तुम्ही कनेक्ट करू शकता.
सर 15.5 इंचेसमध्ये काही लॅपटॉप अवेलेबल आहेत का तुमचं? हो, आपल्याकडे सर ज्याला ट्रेडिंग करायचं आहे, ज्याला स्क्रीन साईज मोठी पाहिजे त्यांच्यासाठी हा लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे. हा डेल लॅटिट्यूड आहे 5580. हा i5 6 जनरेशनसोबत येतो. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज असेल याची 15.5 इंच आणि FHD स्क्रीन असेल. हा जाईल तुम्हाला फक्त 19,500ला. तर पाहू शकता 19,500मध्ये मिळणार आहे. नमपॅड वगैरे पण तुम्हाला त्यात मिळून. मित्रांनो, ज्याला स्लिम लॅपटॉप पाहिजे आणि एकदम कॉम्पॅक्ट लाईटवेट लॅपटॉप पाहिजे आणि प्रोसेसर पण चांगला आहे पाहिजे तर त्यांच्यासाठी हा लॅपटॉप आहे. हे डेलची 7000 सिरीज आहे, 7390 मॉडेल आहे. ज्याची स्क्रीन साईज असेल 13.3 इंचमध्ये येते आणि हा एकदम लाईटवेट लॅपटॉप आहे. ह्याच्यामध्ये प्रोसेसर येतो i5 8 जनरेशन, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. याची स्क्रीन साईज आहे 13.3 इंच FHD असेल आणि हा तुम्हाला जाईल फक्त 20,000 रुपयाला. तर 20,000 मित्रांनो कॉम्पॅक्ट साईजमध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. चेक करा i5 8 जनरेशनमध्ये. मित्रांनो, हा जो लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400, याची डिमांड आमच्या शॉपमध्ये खूप जास्त आहे आणि आम्ही सगळ्यात जास्त रिकमेंड केलेला हाच लॅपटॉप आहे. हे रिकमेंड करण्याचे 2च रिझन आहेत. ह्याची जी कंडिशन आहे ते खूप छान येते. 2019 किंवा 2020चं मॉडेल येतं. बाकीचे लॅपटॉप येतात ते 2017 आहेत किंवा 2018 किंवा 2019 आणि 2020मध्ये पण येतं आणि 2019मध्ये येतं. प्लस ह्याचा बॅटरी बॅकअप बाकीच्या लॅपटॉपपेक्षा खूप जास्त आहे. बाकीचे जे लॅपटॉप आहेत ते कमीत कमी 3-4 तास बॅटरी बॅकअप देतात, पण ह्याचे काय लॅपटॉप 8-8 तास बॅटरी बॅकअप देतात. हे सगळं आम्ही बॅटरीचं टेस्टिंग करतो. हे आम्ही तुम्हाला पुढे दाखवूच. आणि ह्याच्यामध्ये कोडिंग एकदम सुपर होते. ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 8 जनरेशनसोबत येतो. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे आणि हा तुम्हाला जाईल 20,000मध्ये. 20,000मध्ये सगळ्यात बेस्ट आणि जास्त डिमांड असलेला हाच लॅपटॉप आहे. मोस्ट डिमांडेबल लॅपटॉप मित्रांनो तुम्हाला हा मिळणार आहे 20,000 रुपयामध्ये. सर नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवतो? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7400. ही डेलची एकदम प्रीमियम सिरीज आहे. तुम्ही बघू शकता याची डिझाईन किती छान आहे आणि प्लस हा एकदम स्लिम लॅपटॉप आहे. हा 14 इंचमध्ये येतो. i5 8 जनरेशन आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे. याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 21,000 रुपये. 21,000 मित्रांनो तुम्हाला हा मिळणार आहे डेलचा लॅपटॉप. कॉन्फिगरेशन चेक करा. यानंतरचा लॅपटॉप आहे मित्रांनो डेल लॅटिट्यूड 5400. हा टच स्क्रीन लॅपटॉप आहे. मगाशी तुम्ही जो बघितला तो नॉन टच होता, हा टच आहे. बाकी स्पेसिफिकेशन सेम आहे. i5 8 जनरेशन आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले असेल. ह्याची किंमत जाईल तुम्हाला 22,000 रुपये. तर एखादा कस्टमर इथे आला तर त्याला लॅपटॉपचे किती व्हरायटी पाहायला मिळतील? मित्रांनो, आपल्याकडे कमीत कमी 40 ते 45 हे वेगवेगळ्या व्हरायटीचे तुम्हाला लॅपटॉप बघायला मिळतील. आपल्याकडे सगळ्यात जास्त ऑप्शन असतात. तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघा प्रतीक सरांचे किंवा पुण्यात कुठल्याही दुकानात जावा, त्या दुकानापेक्षा आपल्या दुकानामध्ये व्हरायटी खूप जास्त ठेवलेली आहे. त्याचं रिझन एकच आहे. जसं की i5 8 जनरेशन आहे, कोणाचं बजेट 19,500 असतं, कोणाचं 28,000 रुपये त्याच लॅपटॉपचं बजेट असतं. तरी प्रत्येक व्हरायटीचे लॅपटॉप आपण याच्यासाठीच ठेवतो की नॉर्मल ज्याचा यूज आहे त्यांनी पण तो लॅपटॉप घेतला पाहिजे आणि ज्याला एकदम प्रोफेशनल यूज करायचा आहे तर त्यांनी पण तो लॅपटॉप घेतला पाहिजे आपल्या शॉपमधून. म्हणून आपण एवढी व्हरायटी ठेवतो. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला एवढी व्हरायटी बघायला भेटणार नाही. आणि प्लस आपले हे जे व्हरायटी आहे 40 ते 45 हे रेडीमध्ये असते. असं नाही की कस्टमर आल्यावरती आपण रेडी करणार. इथं आल्यावरती फक्त तुम्हाला लॅपटॉप चूज करायचं आहे. चूज केलं की बाकीचं सगळं लॅपटॉप रेडी ठेवलेलं असतं. आलं की फक्त आम्ही तुम्हाला टेस्टिंग वगैरे करून देईल आणि त्याच्यानंतर तुम्ही लगेच घेऊन जाऊ शकता. असं नाही की या त्याच्यानंतर तुम्ही लॅपटॉप चूज करा, त्याच्यानंतर तो लॅपटॉप आम्ही रेडी करणार म्हणजे फॉर्मॅट करणार किंवा काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणार, त्याच्यानंतर तो लॅपटॉप चेक होणार. असं नाही आहे. आपल्याकडे आलं की लॅपटॉप सगळा टोटली चेक होतो, फॉर्मॅट केला जातो आणि फॉर्मॅट केल्यानंतर बॅटरी वगैरे सगळं टेस्ट केल्यानंतरच आपण इथे विक्रीला मांडतो. तर तुमचा वेळ पण इथे आलं की वाचेल. फक्त तुम्हाला लॅपटॉप चूज करायचा आहे, कंडिशन वगैरे बघायचे, कुठला लॅपटॉप आवडतो तो बघायचा. बाकी सगळं टेस्टिंग वगैरे तर आम्हीच तुम्हाला सगळं करून देतो. सर तुमच्याकडे मेटल बॉडीमध्ये वगैरे लॅपटॉप आहेत? हो, आता आपण लॅपटॉप बघणार आहे मेटल सिरीजचे एकदम प्रीमियम लॅपटॉप आहे. याच्यामध्ये पहिला मॉडेल आहे HP चा 830 G6 मॉडेल आहे. हा टच स्क्रीनमध्ये येतो. याच्यामध्ये प्रोसेसर आहे i5 8 जनरेशन, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज असेल याचे 13.3 इंच FHD टच असेल. याची किंमत जाईल फक्त तुम्हाला 23,000. तर 23,000 मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप तुम्हाला मिळतो. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP चा EliteBook 840 G5. हा सुद्धा खूप डिमांडिंग लॅपटॉप आहे. हा सिल्वर कलरमध्ये येतो, HP च्या न्यू लोगोसोबत येतो, प्लस ही मेटल बॉडी आहे. याची साऊंड क्वालिटी खूप जबरदस्त आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 8 जनरेशन आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची स्क्रीन असेल, फुल HD आहे.
आणि याची किंमत जाईल फक्त तुम्हाला 24,000. तर 24,000 तुम्हाला हा मिळणार आहे. चेक करा मित्रांनो आणि कॉन्फिगरेशन त्याचं हे असणार आहे. यानंतरचा लॅपटॉप आहे HP चा 840 G5. हा टचस्क्रीनमध्ये लॅपटॉप आहे. ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची स्क्रीन असेल, फुल HD आहे आणि हा ग्लास टच आहे. त्याच्या अगोदरचा तुम्ही जो बघितला तो 830 G6 होता, पण तो इनबिल्ट टच होता. हा ग्लास टच आहे. त्याच्यामुळे याचा जो लुक आहे तो खूप चांगला आहे. याची जी किंमत जाईल तुम्हाला फक्त 25,500. 25,500 मध्ये मित्रांनो तुम्हाला ग्लास टचमध्ये हा HP लॅपटॉप. सर, व्हिडिओमध्ये जी तुम्ही किंमत सांगत आहात लॅपटॉपची, कस्टमर जर इथे आला तर त्याला तीच किंमत मिळणार ना? हो मित्रांनो, आपल्याकडे ज्या किमती आहेत त्यासाठी आपण फिक्स केलेल्या आहेत. तर असं नको व्हायला की व्हिडिओमध्ये एक किंमत सांगतोय आणि इथं आल्यावरती चेहरा बघून वेगळी किंमत सांगतोय, किंवा कपडे चांगले घातले त्याला वेगळी प्राईस, किंवा स्टुडंट आला आहे त्याला वेगळी प्राईस. असं आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे किमती ह्या फिक्स आहेत, मार्केटपेक्षा कमी आहेत. सर, सध्या 360 मध्ये का तुमच्याकडे स्टॉक आहे की नाही? मित्रांनो, आपल्याकडे जरा हाय एंडमध्येच लॅपटॉप 360 मध्ये अवेलेबल आहे. त्यातला हा एक लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7400. हा 360 लॅपटॉप आहे. हा टॅबलेट म्हणून पण तुम्ही यूज करू शकता. ह्याचं जे स्पेसिफिकेशन आहे हे i7 8 जनरेशन आहे. याच्यामध्ये रॅम जी आहे ती 16 GB आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची स्क्रीन असेल. हे फुल HD टच स्क्रीन लॅपटॉप आहे आणि याची जी किंमत जाईल तुम्हाला फक्त जाईल 35,000 रुपये. पाहू शकता मित्रांनो, 35,000 तुम्हाला हा 360 आणि हा मेटल बॉडीमध्ये येईल. मिळणार आहे. कॉन्फिगरेशन एकदा चेक करा. यानंतरचा मित्रांनो लॅपटॉप आहे HP 1030. हा पण एकदम प्रीमियम लॅपटॉप आहे. हा पण 360 लॅपटॉप आहे. प्लस हा एकदम खूप स्लिम लॅपटॉप आहे. याची डिमांड पण खूप जास्त असते. याच्यामध्ये पण i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. स्क्रीन असेल 13.3 इंच, एकदम स्लिम लॅपटॉप आहे आणि हा तुम्हाला जाईल 36,000ला. 36,000 तुम्हाला हा मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे जो की एकदम पॉवरफुल मशीन आहे. हे AMD रायझनचा प्रोसेसर येतो. HP ProBook 435 हा मॉडेल आहे, G7. हा पण 360 लॅपटॉप आहे आणि याच्यामध्ये खूप पॉवरफुल CPU आहे. AMDचा रायझन आहे, रायझन 7. त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्स जास्त मिळतील. 8 कोर 16 थ्रेड्स आहेत, जे की कम्पेअर होतं i7 11 जनरेशनला. याच्यामध्ये 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज असेल 13.3 इंच आणि याची किंमत जाईल 40,000. हा पर्सनली मी स्वतः यूज करतो, कारण की ह्याचं जे स्पीड आहे ते बाकी लॅपटॉपपेक्षा खूप जास्त आहे आणि हा टच स्क्रीन आहे आणि ग्लास टच असल्यामुळे ह्याचं लुक पण खूप छान आहे. 40,000 मित्रांनो तुम्हाला एकदम पॉवरफुल मशीन मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शूट चालू होती आणि आताच एक कस्टमर इथे आलेले आहेत. सर, तुमचं नाव काय? माझं नाव विशाल बनगे. आणि कुठून आलात तुम्ही? नगरवरनं, अहमदनगर. आणि सरांनी इथून लॅपटॉप वगैरे घेतलेला आहे. सर, सरांनी तुम्हाला जी किंमत वगैरे प्राईस वगैरे दिली ती एकदम योग्य आहे का? हो, एकदम योग्य. आणि तुम्ही पुढे पण रेकमेंड कराल का? 100% रेकमेंड करू आम्ही. आणि सर, तुम्ही किती लॅपटॉप घेतले इथून? आम्ही आतापर्यंत 3 ते 4 लॅपटॉप इथून घेऊन गेलोय. जबरदस्त, कॉंग्रॅच्युलेशन परत एकदा. थँक्यू. मित्रांनो, यानंतर ट्रेडिंगसाठी लॅपटॉप आहे, किंवा अकाउंटिंगसाठी ज्याला नमकी पाहिजे, स्क्रीन साईज मोठी पाहिजे, तर त्यासाठी हा लॅपटॉप आहे. HP ProBook आहे, 650 G2 मॉडेल आहे. याच्यामध्ये i7 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज असेल 15.5 इंच, HD स्क्रीन आहे. हा जाईल तुम्हाला फक्त 22,000ला. तर पाहू शकता मित्रांनो, 22,000 तुम्हाला हा मिळणार आहे. पुढचा लॅपटॉप मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5590. हा i5 8 जनरेशनसोबत येतो. याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज असेल 15.5 इंच आणि हा FHD येतो. हा तुम्हाला जाईल 23,500मध्ये. तर हा पण मित्रांनो एक मोठ्या स्क्रीनमध्ये लॅपटॉप इथे अवेलेबल आहे. पुढचा लॅपटॉप मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5500. हा प्रीमियम सिरीजमध्ये येतो. हा i7 8 जनरेशनचा CPU आहे, एकदम पॉवरफुल मशीन आहे. 8 GB रॅम, 256 GB SSD. स्क्रीन साईज असेल 15.5 इंच आणि FHD आहे. याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 28,000. 28,000 तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचा डेलचा लॅपटॉप आहे, एकदम स्लिम लाईटवेट आहे. याचं मॉडेल नंबर जे आहे ते 7390 आहे. त्याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD. स्क्रीन साईज 13.3 इंच आहे, FHD. हा जाईल तुम्हाला 24,000ला. तर चेक करा मित्रांनो, कॉम्पॅक्ट साईजमध्ये हा लॅपटॉप असणार आहे आणि तुम्हाला 24,000 मिळणार आहे. पुढे काय दाखवलं सर? यानंतरचा लॅपटॉप आहे 7490. हा सुद्धा i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज असेल 14 इंच, फुल HD. हा जाईल तुम्हाला 24,500ला. 24,500मध्ये तुम्हाला मिळतो आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हा टच स्क्रीन लॅपटॉप आहे. हा i7 7 जनरेशनसोबत येतो.
8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे आणि याचं जे रेझोल्युशन आहे 14 इंच 2K रेझोल्युशन असेल. बाकी जे लॅपटॉप येतात ते नॉर्मली फुल HD येतात. हे फुल HD पेक्षा डबल रेझोल्युशन आहे. ग्लास टचमध्ये येतो. याची किंमत जाईल तुम्हाला 23,500. पाहू शकता मित्रांनो 2K रेझोल्युशनमध्ये तुम्हाला मिळणार आहे 23,500. मित्रांनो नेक्स्ट लॅपटॉप आहे HPचा ProBook 440 G7 मॉडेल आहे. हा i5 10 जनरेशनचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंचमध्ये येईल. HD स्क्रीन आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 28,000 रुपये. एक करा 28,000 तुम्हाला 10 जनरेशनचा मित्रांनो लॅपटॉप मिळणार आहे. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5410. हा आपण i5 10 जनरेशनसोबत येतो. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज असेल 14 इंच आणि फुल HD सोबत आहे. याची किंमत जाईल तुम्हाला 28,000. 28,000 तुम्हाला मिळणार. तर इथे जेवढे काही लॅपटॉप आहे त्यासोबत ॲडॅप्टर वगैरे मिळेल ना? हो मित्रांनो, प्रत्येक लॅपटॉपसोबत तुम्हाला त्या कंपनीचा ओरिजिनल ॲडॅप्टर मिळेल. प्लस रॅम, SSD आणि ॲडॅप्टर ह्याला 6 महिन्याची आमच्यातर्फे वॉरंटी असेल आणि ते पीस टू पीस आपण जागेवरती चेंज करून देऊ. कुठे सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही आहे. तर इथल्या ऑन दी स्पॉटमध्ये तुम्हाला सर्व्हिस मिळून जाईल. पुढचा लॅपटॉप यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7310. हा सुद्धा i5 10 जनरेशन आहे आणि एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i5 10 जनरेशन 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. 13.3 इंचमध्ये येईल. एकदम स्लिम कॉम्पॅक्ट लॅपटॉप आहे. कॅरी करायला एकदम सोपा आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 29,000. 29,000 तुम्हाला हा मिळणार आहे. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोचा थिंकपॅड. हा i5 10 जनरेशनसोबत येतो. याच्यामध्ये 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंच आहे आणि FHD येईल. याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 29,000. हा पण तुम्हाला 29,000 मिळणार आहे. सर H सिरीज आणि U सिरीजमध्ये काय डिफरन्स असतो जर आपल्या व्ह्युअर्सला? मित्रांनो H सिरीज आहे ही मोस्टली गेमिंगला येते, पण आता अलीकडे जसं 12 जनरेशन वगैरे आहे तर ते 12 जनरेशनमध्ये तुम्हाला H सिरीज थोडीफार बघायला मिळते. प्रत्येक लॅपटॉप हा H सिरीजचा लॅपटॉप नसतो. मोस्टली म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता 99% हे जे लॅपटॉप आहेत, जे गेमिंगचे लॅपटॉप आहेत, जे ग्राफिकचे लॅपटॉप आहेत किंवा वर्क स्टेशन आहेत, हे फक्त H सिरीजमध्ये येतात. बाकी सगळे लॅपटॉप जे ऑफिसला यूज करायला लागतात किंवा कोडिंगसाठी लागतात हे नॉर्मली U सिरीजमध्येच येतात. नो डाऊट H सिरीज हा लॅपटॉप खूप चांगला असतो, पण त्याला बॅटरी बॅकअप पहिल्यांदा मिळत नाही आहे. प्लस त्याचं साईज जे असते ती पण जास्त येते. ते मोस्टली 15.5 इंचमध्ये येतात. त्याला ग्राफिक कार्ड येतं आणि ते गेमिंगचे येतात. ते कॅरी करायला सोपे नसतात. पण हे जे लॅपटॉप जसं आत्ता आम्ही सगळे दाखवले हे सगळे ऑफिस वर्कसाठी येतात. तुमचं कोडिंगसुद्धा आरामात होऊन जातं किंवा बाकीचं काम जे असेल ऑफिस वर्क असेल तर ते पण आरामात होऊन जातं. तर त्याच्यामुळे मोस्टली तुम्हाला लॅपटॉप U सिरीजचे बघायला मिळतील. आणि हे आपल्याकडे जे लॅपटॉप येतात हे IT कंपनीतून येतात. तर काही लोक आम्हाला विचारतात सर 13 जनरेशन द्या, 12 जनरेशन द्या, 14 जनरेशन द्या. तर हे एवढं इझिली अवेलेबल होत नाहीत. कंपनी आज घेतलं की लॅपटॉप ते 3 वर्षांनी विकते. म्हणजे आमच्याकडे जे लॅपटॉप येतात ते 3-4 वर्ष जुने लॅपटॉप येतात. त्याच्यामुळे लेटेस्ट जनरेशनचे लॅपटॉप आपल्याकडे सहसा अवेलेबल होत नाहीत. हा कधी 12 जनरेशन येतो, कधी 11 जनरेशन, वर्षातून 2-3 पीस येतात, पण कंटिन्यू हे स्टॉक नसतात. तर मोस्टली तुम्हाला i5 8 जनरेशन, 9 जनरेशन किंवा 10 जनरेशन किंवा 11 जनरेशन इथपर्यंत तुम्हाला नेहमी स्टॉक बघायला मिळेल. लेटेस्ट जनरेशनचे सेकंड हँडमध्ये लवकर मिळत नाहीत लॅपटॉप. पुढचा लॅपटॉप सर मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा i7 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे. याच्यामध्ये 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज असेल 14 इंच, FHD आहे. हा तुम्हाला जाईल 35,000 मध्ये. 11 जनरेशनमध्ये तुम्हाला मिळणार आहे 35,000 रुपयामध्ये. पुढचा लॅपटॉप कुठला दाखवा? मित्रांनो आपल्याकडे 14 इंचमध्ये H सिरीजचा लॅपटॉप अवेलेबल आहे. हा डेल लॅटिट्यूड 5401 मॉडेल आहे. i7 9 जनरेशनसोबत येतो. याची जी रॅम आहे ती 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंच आहे, FHD टच डिस्प्ले असेल. याची किंमत जाईल तुम्हाला 32,000. 32,000 तुम्हाला मिळणार आहे. सर गेमिंगमध्ये काही लॅपटॉप अवेलेबल आहेत की नाही तुमच्याकडे? मित्रांनो आपल्याकडे गेमिंग किंवा ग्राफिक डिझायनिंगसाठी जो लॅपटॉप लागतो तर तो अवेलेबल आहे. HPचा ZBook आहे. 15U G6 हे मॉडेल आहे. हे मेटल बॉडीमध्ये येते. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 8 जनरेशन आहे. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज आहे 15.5 इंच, FHD असेल आणि 120 हर्ट्जचा डिस्प्ले असेल. ह्याच्यामध्ये प्रोफेशनल ग्राफिक आहे AMDचं. हे WX3200 हे 4 GBचं ग्राफिक कार्ड आहे. याची किंमत जाईल तुम्हाला 40,000. तर 40,000 मित्रांनो तुम्हाला एकदम पॉवरफुल मशीन मिळणार आहे. कॉन्फिगरेशन एकदा चेक करा. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोवाचा थिंकपॅड P52. हे सुद्धा एक वर्क स्टेशन आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायचं असेल, VFX करायचं असेल, हाय लेवलचं कोडिंग करायचे असेल तर हा लॅपटॉप तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 16 GB रॅम आहे,
512 GB SSD आहे, NVIDIA Quadroचं हे 4 GBचं ग्राफिक कार्ड आहे, स्क्रीन साईज असेल 15.5 इंच आणि रेझोल्युशन आहे 4K प्लस हा टचस्क्रीन डिस्प्ले आहे. याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 14,000. पाहू शकता टच स्क्रीन प्लस 4K आणि एकदम पॉवरफुल मशीन तुम्हाला मिळते 40,000. सर तुमच्याकडे जे लॅपटॉप येतात त्याची तुम्ही क्वालिटी चेक वगैरे कशी करता? मित्रांनो तुम्ही ते बघू शकता. आपण प्रत्येक लॅपटॉप हा खोलून बघतो. आता की खोलल्यानंतर आतमध्ये कंडिशन कशी आहे किंवा समजा याच्यामध्ये कुठं फॅब्रिकेशन केलेलं आहे किंवा कुठं रिपेअरिंग केलेलं आहे का त्याचे एकदा चेक करतो. प्लस ह्याच्यामध्ये जे कंपोनंट आहेत जसं की हे बॅटरी आहे, इथे रॅम आहे, इथे SSD आहे, हे सगळं चेक करतो आपण. हे जर सगळं ब्रँडेड असेल आणि सगळं लॅपटॉप वर्किंग कंडिशनमध्ये असेल तरच आपण लॅपटॉप तुम्हाला पुढे विकतो. प्लस तुम्ही लॅपटॉप एकदा फायनल केला आणि तुम्ही जर म्हटलं की सर आम्हाला लॅपटॉप एकदा खोलून बघायचं आहे, आतमधले पार्ट्स जेन्युइन आहेत का नाही, ओरिजिनल आहेत की नाही, किंवा आतली कंडिशन कशी आहे हे जरी तुम्हाला बघायचं असेल तर हे तुम्ही बघू शकता. आम्ही तुमचं लॅपटॉप फायनल झाल्यानंतर लॅपटॉप खोलून पण दाखवतो. असं कुठल्याही दुकानात होत नाही की सर तुम्हाला लॅपटॉप फायनल केलं आणि लॅपटॉप उघडून बघायचं आहे. तुम्हाला कोणीच लॅपटॉप उघडून दाखवत नाही आहे. प्लस ह्याच्यामध्ये आपण ओरिजिनल कंपोनंट देतात. जसं तुम्ही इथे बघू शकता हे अशा लोकल कंपनीच्या SSD आम्हाला येतात प्रत्येक लॅपटॉपमध्ये. ह्या SSD काढून आपण अशा ब्रँडेडच्या टाकतो. जसं की हे WD कंपनीचे आहे. याच्यानंतर तुम्ही प्रत्येक लॅपटॉपमध्ये इथे चेक करू शकता. इथे तुम्ही बघा ह्याच्यामध्ये इंटेलची SSD आहे, ह्याच्यामध्ये सॅमसंगची आहे, ह्याच्यामध्ये SK हायनिकची आहे. इथे खाली पण बघू शकता सॅमसंगची SSD आहे, इथे सॅनडिस्कची आहे, हे किऑक्सियाची SSD आहे. हे अशा आपण ब्रँडेड SSD वापरतो. याच्यानंतर आपण तुम्ही इकडे बघू शकता की प्रत्येक लॅपटॉपमध्ये हे एक सॉफ्टवेअर टाकलेलं आहे. हे बॅटरी मॉनिटरचं सॉफ्टवेअर आहे. तर ह्या बॅटरी मॉनिटर सॉफ्टवेअरवरती आपण बॅटरी टेस्ट करतो. जसं की हा लॅपटॉप आहे, आता ह्याचा मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे. इथे तुम्ही टोटल टाईम बघू शकता. हा 5 तास 45 मिनटं हा टोटल चालेल असं सांगतो आहे. आणि आम्ही बॅटरीवरती हा 2 तास 59 मिनटं म्हणजे 3 तास हा चालवलेला आहे. 100वरनं हा 41% आलेला आहे. तर हे असं बॅटरी टेस्टिंग पण होतं. प्रॉपर आपण यूट्यूब वगैरे व्हिडिओ लावतात, त्याच्यामध्ये वायफाय पण यूज होतं, त्याच्यामध्ये ग्राफिक कार्ड पण यूज होतं, स्क्रीन पण यूज होते. तर असा टोटल रिअल टाईम किती बॅटरी बॅकअप देतो हे प्रत्येक लॅपटॉप टेस्ट होतात. असं नाही आहे बाहेरच्या ठिकाणी काय तुम्हाला फक्त लॅपटॉप ते बाहेरून क्लीन करून देतात आणि बॅटरी किती MAH आहे किंवा बॅटरीची हेल्थ किती आहे बस एवढंच सांगतात. आपल्याकडे बॅटरीची हेल्थ आणि किती MAH आहे त्याच्यावरती काम होत नाही. रिअल लाईफमध्ये त्याचा किती टक्के बॅटरी बॅकअप म्हणजे किती तास बॅटरी चालते हे आपण बघतो. आपल्याकडे मिनिमम 3 ते 4 तास बॅटरी बॅकअप देत असेल यूट्यूबवरती तरच आपण तो लॅपटॉप ठेवतो. त्याच्या खाली जर बॅटरी बॅकअप देत असेल 2.5 तास 2 तास तर ते लॅपटॉप आपण ठेवतच नाही, ते डायरेक्ट रिप्लेस करून घेतो. तर त्याच्यानंतर तुम्हाला कंडिशन जी आहे ती कंडिशन आम्ही स्वतः सगळी व्हेरीफाय करतो की चांगल्या कंडिशनचे लॅपटॉप आहेत तरच ते आपण विक्रीला ठेवतो. सर एखाद्याला जर त्याचा लॅपटॉप रिपेअर करायचा वगैरे असेल तर तशी काही सुविधा तुमच्याकडे आहे का? हो मित्रांनो, आपल्याकडे रिपेअरिंगची पण सुविधा आहे, प्लस फॅब्रिकेशनची पण सुविधा आहे. समजा एखाद्याचा लॅपटॉप फुटला आहे, त्याला पूर्ण बॉडीनं चेंज करतं, समजा हिंजेस खराब झालेले आहेत तर ते पण फॅब्रिकेशन होतं. प्लस एखादा लॅपटॉप टोटली डेड आहे तर त्याचं चिप लेवलवरती जर काम करायचं असेल तर ते पण आपल्याकडे आहे. प्लस समजा तुम्हाला लॅपटॉप अपग्रेड करायचा असेल, एखाद्याकडे हार्ड डिस्कचा लॅपटॉप असेल, त्याच्यात SSD टाकायची असेल तर ते पण होतं. रॅमचे पण अपग्रेड करायचं असेल तर ते पण आपल्याकडे होऊन जाईल आणि ते पण चांगल्या प्राईसमध्ये, कमी प्राईसमध्ये. सर लॅपटॉपसोबत काय काय भेटेल? मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा लॅपटॉप मिळेल, चांगल्या कंडिशनचा लॅपटॉप आम्ही देऊ, प्लस सगळे ओरिजिनल कंपोनंट्स त्याच्यामध्ये देऊ. याच्यानंतर तुम्हाला त्या कंपनीचा ॲडॅप्टर मिळेल, प्लस याला 6 महिन्याची वॉरंटी मिळेल. प्लस आमच्यातर्फे तुम्हाला हे एक स्लीव मिळेल, याच्यामध्ये तुम्ही लॅपटॉप ठेवू शकता, लॅपटॉपचा चार्जर ठेवू शकता आणि हे तुम्ही कॅरी करू शकता. याच्यानंतर तुम्हाला लॅपटॉपसोबत आम्ही क्लिनिंग किट पण देऊ. या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला लॅपटॉपसोबत फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार आहे. सर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं प्रॉमिस केलेलं की मागच्या व्हिडिओमध्ये टोटल लॅपटॉपचा जो कोणी काउंट सांगेल त्याला आपण 1000 रुपये डायरेक्ट GPay करणार होतो. तर तो विजेता कोण आहे? मित्रांनो विजेता आहे आपल्याकडे आदित्य जगताप यांनी बरोबर सांगितलं आहे 44 लॅपटॉप्स आहेत. चेक करा मित्रांनो, आदित्य जगताप, पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला 1000 रुपये डायरेक्ट GPay केले जाणार आहेत. सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, डायरेक्ट तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे मिळून जातील. आणि सर ह्या व्हिडिओमध्ये जे व्ह्युअर्स पाहिजे त्यांच्यासाठी काय आहे की नाही? हो, त्यांच्यासाठी पण सेमच क्वेश्चन आहे की टोटल लॅपटॉप आपण किती दाखवलेले आहे ते तुम्ही कमेंट करायचं, त्याच्यामधला एक विजेता ठरेल आणि त्याला आपण डायरेक्ट GPay 1000 रुपये करू. तर या व्हिडिओवरती पण मित्रांनो तुम्हाला जो कोणी लकी विजेता असेल त्याला 1000 रुपये मिळून जातील. तर किती काउंट आहे लॅपटॉपचा नक्की कमेंट करायला विसरू
नका. सर जाता 2 शब्द. मित्रांनो, तुम्हाला जर चांगले लॅपटॉप पाहिजे असेल तर एकदा नक्की माय कम्प्युटर शॉपीला व्हिजिट करा. प्लस तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना लॅपटॉपची गरज आहे तर त्यांना आपण लॅपटॉप चांगल्या किमतीमध्ये चांगले लॅपटॉप प्रोव्हाइड करू. प्लस तुम्हाला वाटतं की माय कम्प्युटर शॉपीमध्ये काहीतरी अजून चेंजेस करावे, काहीतरी सजेशन असतील व्हिडिओमध्ये, तर ते प्लीज तुम्ही कमेंटमध्ये ते मेन्शन करा. प्लस ज्यांनी कोणी लॅपटॉप खरेदी केलेलं आहे ते पण खाली रिव्ह्यूमध्ये म्हणजे कमेंट्समध्ये रिव्ह्यू देऊ शकतात. प्लस गुगलला पण तुम्ही रिव्ह्यू देऊ शकता. नक्कीच. तर मित्रांनो, मी आशेवर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.